नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जुळल्या रेशीम गाठी भाग 38. गणपती विसर्जन असल्याने घरात गडबड होती. घरातील सगळेजण तयारीला लागले. सकाळी उठल्यापासून गीतिका दिसली नसल्याने देवांश थोडा अस्वस्थ झाला होता. काय झालं दादू, कुणाला शोधतोयस? रेणू म्हणाली. बायकोला, दुसरं कुणाला शोधणार? रेणू, गीत कुठे आहे? देवांश बोलला. ती आत आहे. दादू, तू तिला खूप मिस करतोयस ना? रेणू म्हणाली. खूप जास्त. किती दिवसात तिने माझ्याकडे कसलाच हट्ट केला नाही. तिला बोलव ना, देवांश म्हणाला. ओ हो, रेणू म्हणाली. रेणू, बरं घेऊन येते तुझ्या बायकोला, पण कुणी बोललं तर तुला सांभाळून घ्यावं लागेल, रेणू म्हणाली. हो घेतो, जा पाठव तिला, देवांश हसत म्हणाला. रेणू गीतिकाला बोलवायला किचनमध्ये निघून आली. गीतिका मोठे काकींना कांदा चिरून देत होती. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तिचा चेहरा लालेलाल झाला होता. वहिनी, तू जरा माझी बॅग भर ना. कपडे रूममधील बेडवर काढून ठेवलेत. 2 ड्रेस फक्त वर ठेव. तोपर्यंत हा उरलेला कांदा मी चिरून घेते. चालेल ना काकी? रेणू म्हणाली. नाही नको, मी कापते कांदा, गीतिका बोलली. गीतिका, अगं ती बोलते तर करू दे तिला. तू दे जा तिची बॅग भरून, मोठी काकी म्हणाल्या. गीतिकाने हातातील कांदा कापला आणि हात धुवून रूममध्ये निघून गेली. तिने बेडवर पाहिलं तर तिथे कपडे वगैरे काहीच नव्हतं. ती बाहेर जायला वळली. इतक्यात देवांश तिच्या समोर येऊन थांबला. तुम्ही इथे काय करताय? बाहेर काम करत होतात ना? गीतिका म्हणाली. तुला भेटायला आलोय, देवांश तिला जवळ घेत म्हणाला. देव, आपण गावी आहोत. कुणी पाहिलं तर काय म्हणेल? तुम्ही आता बाहेर जा ना, गीतिका म्हणाली. अजिबात नाही. सकाळपासून तू होतीस कुणीकडे? एकदाही बाहेर आली नाहीस, देवांश म्हणाला. अहो, आत काम किती आहे, ते टाकून कसं बाहेर येणार, गीतिका म्हणाली. माझ्यापेक्षा काम महत्त्वाचं आहे का तुला? देवांश म्हणाला. देव, तुम्ही कधीपासून असं बोलायला लागलात, गीतिका म्हणाली. कालपासून, देव तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. अहो, गीतिका लाजत म्हणाली. काय झालं, इतकं लाजतेस का? देवांश म्हणाला. काही नाही, देव ऐका ना, गीतिका म्हणाली. बोल ना, देवांश म्हणाला. देव, आम्हाला धबधब्यावर जायचे, सगळ्यांना. तुम्ही मोठे काकांना वगैरे विचारा ना, गीतिका त्याला मस्का मारत म्हणाली. गीत, मोठे काका हो म्हणतील की नाही सांगू शकत नाही. तू, रेणू, रियाताई यांना मी नेऊ शकतो, पण बाकीचे, देवांश म्हणाला. देव, प्लीज, मला जायचंय ना. आपण सगळे गेलो तर किती मज्जा येईल. प्लीज ना, गीतिका म्हणाली. गीत अगं, देवांश म्हणाला. देव, तुम्ही माझ्यासाठी इतकंही करणार नाही का? गीतिकाने तिचं शेवटचं हत्यार बाहेर काढलं. गीत, तुझी नौटंकी माहिती आहे मला, देवांश म्हणाला. देव, गीतिका म्हणाली. नाटकं बंद कर, देवांश बोलला. मी नाही बोलणार तुमच्याशी, गीतिका मागे वळत म्हणाली. देवांशने तिला मागून मिठीत घेतलं. रागावली माझी गीत, देवांश बोलला. देव, मी तुमच्याकडे काही वस्तू मागितली का? मी तर फक्त फिरायला जायचं म्हणते ना. मला धबधब्याखाली भिजायचंय ना. मला गावातील वातावरण एन्जॉय करायचंय. जाऊया ना आपण, गीतिका म्हणाली. उद्या मी काकांसोबत बोलून घेतो, बघू काय म्हणतायत. मी श्युरिटी देऊ शकत नाही, देवांश म्हणाला. ते तुमचं तुम्ही बघा, मला जायचंय म्हणजे जायचंय, गीतिका बोलली. माझी बायको जरा जास्तीच हट्टी आहे, असं म्हणू शकतो का मी, देवांश म्हणाला. रिंग मास्टरची बायको आहे, हट्टी तर असणारच ना. आणि माझ्या रिंग मास्टरांना माझे हट्ट पूर्ण करता येतात, गीतिका म्हणाली. ओ, एवढा विश्वास आहे का रिंग मास्टरवर, देवांश बोलला. स्वतःपेक्षा जास्त, गीतिका म्हणाली. त्या बदल्यात रिंग मास्टरांना काय मिळणार, देवांश म्हणाला. काय हवे, गीतिका बोलली. कालच्या सीनचा रिटेक, देवांश म्हणाला. देव, चॅप्टर आहात तुम्ही, गीतिका म्हणाली. काय करू सांग, देवांश बोलला. तुम्हाला तर मी घरी गेल्यावर बघणार आहे. बहुत सी चीज़ों का बदला लेना बाकी है, गीतिका म्हणाली. मी वाट पाहतोय, देवांश तिच्या गालांवर ओठ टेकवत म्हणाला. तिच्याशी थोडा वेळ बोलून तो बाहेर निघून गेला. तीही आतमध्ये सगळ्यांना मदत करायला निघून आली. दुपारचं जेवण आवरून घरातले पुरुष बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीला लागले. दुपारी 3-3:30च्या दरम्यान बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली. बाहेर पाऊस पडत होता. सगळेजण पावसात भिजत बाप्पाच्या विसर्जनाला जायला निघाले. सगळेजण उत्साहात वाजत गाजत बाप्पाला निरोप द्यायला निघाले. नाच गाणी, अभंग, गजराच्या नादात बाप्पाला निरोप देण्यात आला.
घरी यायला संध्याकाळ होऊन गेली. भिजल्यामुळे सगळेजण गरटले होते. आल्या आल्या सगळ्यांनी चेंज केलं. गेले 4-5 दिवस कामं करून घरातील महिला मंडळ थकलं होतं. रात्री जेवायला साधा खिचडी भात केला होता. जेवून सगळेजण लवकर झोपून गेले. गेले 8 दिवस भरपूर कामं पडल्याने सगळ्या बायका आज निवांत होत्या. देवांश आणि राहुल गावात फेरफटका मारायला गेले होते. थोडं आजूबाजूला फिरून घरी निघून आले. घरी आल्यावर घरातील केलेली आरास उतरवून सगळं पूर्ववत करण्यात बराचसा वेळ गेला. मोठे काका वगैरे सगळे जेंट्स बाहेरच्या रूममध्ये चहा पीत बसले असताना देवांशने विषय छेडला. काका, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. देवांश म्हणाला. बोल ना, मोठे काका म्हणाले. काका, आता गणपती विसर्जन झालंय तर आम्ही उद्या धबधबा पाहायला गेलो तर चालेल का? देवांश म्हणाला. अहो जा ना, त्यात विचारताय काय? काका म्हणाले. तसं नाही काका, ॲक्च्युली मला असं म्हणायचं होतं की आम्ही सगळे, दिनेश दादा, प्रवीण दादा आणि चौघी वहिनींना पण. देवांश म्हणाला. देवांश, अहो हे गाव आहे. यांना जर असं कुणी पाहिलं तर आपल्या घरातल्या सुनांना नावं ठेवतील. काका म्हणाले. काका, अहो पण त्यांनाही वाटत असेल ना बाहेर फिरावंसं. बरं, तिथे कुणी असेल तर आम्ही पाण्यात उतरणार नाही, पण प्लीज सगळ्यांना जायची परवानगी द्या ना. देवांश म्हणाला. अहो एक बोलू का? गंगा काकी बिस्कत म्हणाल्या. बोला, काका म्हणाले. अहो ते जाऊ द्या ना सुनबाईंना. नाही म्हणजे रेणू, गीतिका, रिया आहेत सोबत, तेवढंच त्यांना पण बरं वाटेल. नाही म्हणजे आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही. गंगा काकी बोलल्या. बरं ठीक आहे, पण लवकर जाऊन लवकर यायचं. गावातील कुणी असेल तर पाण्यात उतरायचं नाही. मान्य असेल तर जा. काका म्हणाले. हो काका, देवांश म्हणाला. देवांशने परवानगी घेतल्यामुळे गीतिका खूप खुश झाली. कविता वगैरेही खुश झाल्या. शेवटी तिच्या देवने काकांची परवानगी मिळवलीच तर. ठरल्याप्रमाणे सगळेजण सकाळी 11-11:30च्या सुमारास घरातून बाहेर पडले. देवांशची गाडी आणि घरातील एक गाडी अशा 2 गाड्या घेण्यात आल्या होत्या. सोबत खायलाही घेतलं होतं. कविता, नीमा, प्रेरणा पहिल्यांदाच त्यांच्या नवऱ्यासोबत असं बाहेर पडल्या असल्याने त्यांना बुजल्यासारखं वाटत होतं. गीतिका मात्र खूप खुश होती. असणारच म्हणा, ती तिच्या रिंगमास्टरसोबत बाहेर जे जात होती. तिच्या रिंगमास्टरने तिची ही इच्छाही पूर्ण केली होती. जंगलाच्या बाहेर साईडला गाड्या उभ्या केल्या. सगळेजण गाडीतून खाली उतरले आणि गप्पा मारत आत धबधब्याकडे जायला निघाले. पाऊस पडल्यामुळे जागोजागी चिखल झाला होता. गीतिकाला सवय नसल्यामुळे तिला चालताना त्रास होत होता. देवांश त्याच्या भावांसोबत पुढे चालत होता. रेणूताई, किती तो चिखल, साडीमध्ये मला नीट चालताही येत नाही ग. गीतिका म्हणाली. तुझ्या रिंगमास्टरना बोलव ना. रेणू म्हणाली. त्यांच्यासोबत सगळेजण असताना कसं बोलवणार? गीतिका नाराजीच्या सुरात म्हणाली. तू तुझ्यासाठी असेल तिथून निघून येईल. थांब, मी त्याला सांगते. रेणू देवांशला हाक मारत पुढे गेली. काय झालं रेणू, किती हळू चालता तुम्ही, जरा भराभर पाय टाका. देवांश म्हणाला. तुझ्या बायकोला साडीमुळे नीट चालता येत नाहीये, जा तिच्यासोबत. रेणू म्हणाली. ठीक आहे. देवांश तिथूनच मागे फिरला आणि गीतिकाजवळ निघून आला. रिंग मास्टर, गीतिका म्हणाली. झाली नौटंकी, आता पटापट चल, लवकर घरी निघून यायचे. बाकीचे किती पुढे निघून गेले बघ. देवांश म्हणाला. मी नौटंकी करते काय? मला या साडीत नीट चालताही येत नाही. गीतिका पावलं टाकत म्हणाली. बोलताना तिचं लक्ष डायव्हर्ट झालं. ती पुढील पाऊल टाकणार तितक्या तिचा तोल गेला. देवांशने तिच्या कमरेत हात घालून तिला सावरलं. नीट चाल ना गीत, देवांश म्हणाला. मी नीट चालले तर तुम्ही माझी काळजी कशी घेणार ना? तुम्ही माझी काळजी घेता ते मला आवडतं. गीतिका डोळे मिचकवत म्हणाली. तुला माझ्याकडून फक्त लाड पुरवून घ्यायचे असतात. देवांश म्हणाला. हा मग, मला तुम्ही खूप आवडता. गीतिका बोलून गेली. सिरियसली, देवांश म्हणाला. खोटं खोटं बोलले मी, ही ही ही. गीतिका म्हणाली. तुला घरी गेल्यावर बघतो, देवांश बोलला. देवांश आणि गीतिका हसत हसत येत होते. सगळेजण धबधब्याच्या इथे त्यांची वाट पाहत होते. धबधबा पाहताच गीतिका फक्त नाचायची बाकी होती. 2 डोंगरांमधून पांढरा शुभ्र धबधबा कोसळत होता. आजूबाजूला हिरवीगार झाडी, पक्ष्यांचे आवाज गीतिकाला मोहित करत होते. रेणूताई, किती मस्त वाटते ना इकडे. चल ना आपण भिजू, गीतिका म्हणाली. मी नाही, रेणू बोलली. का? गीतिका म्हणाली. म्हणजे मी, रियाताई, कविता वहिनी वगैरे आम्ही सोबत धबधब्याखाली भिजू, तू दादूसोबत, रेणू बोलली. असं का? गीतिका म्हणाली. का म्हणजे तू सतत धडपडत राहशील, तुला सांभाळणार कोण? रेणू म्हणाली.
रेणुताई, तुला काही कळतं का गं? मोठे भाऊजी वगैरे आहेत आणि त्यांच्यासमोर. गीतिका म्हणाली. ओ, मग आपण एक काम करूया. आम्ही सगळे आधी मजा करतो, मग तू आणि तुझे रिंग मास्टर हवे तितकी मजा करा. रेणू म्हणाली. तू माझी मस्करी करते ना? गीतिका बोलली. नाही ग राणी, आय नो तुला तुझ्या रिंग मास्टरसोबत. रेणू म्हणाली. तुझ्या जिभेला काय हाड? बहिणींनी ऐकलं तर त्यांना काय वाटेल? गीतिका म्हणाली. वाटायचे काय त्यात? त्यांनाही माहिती आहे आता रोमियो ज्युलियट, ही रांझा, नंतर गीतिका आणि देवांश येतात. हो ना प्रेरणा वहिनी? रेणू गीतिकाला चिडवत म्हणाली. जा बाबा रेणूताई तू, मी नाही येत. गीतिका म्हणाली. रेणू, गीतिका, तुम्हाला भिजायचंय ना, मग या. तिथेच उभं राहून बोलत बसणार आहेत का? देवांश म्हणाला. कविता वहिनी, नीमा वहिनी, प्रेरणा वहिनी, चला ना. ए रियाताई चल. रेणू सगळ्यांना जबरदस्ती घेऊन गेली. पाण्यातून जाताना गीतिका खूप खुश झाली. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य पाहून ती प्रफुल्लित झाली. रेणू वगैरे पाण्यात मस्त मजा करत होता. दामिनी, प्रेरणा वगैरे थोडा संकोच वाटत होता. सगळेजण धबधब्याखाली साठलेल्या पाण्यात मजा करत होते. गीतिकाने समोर देवांशकडे पाहिलं. भिजल्यामुळे त्याचा शर्ट अंगाला चिटकला होता. केसातून पाणी निथळत होतं. गीतिका भान हरपून त्याच्याकडे पाहत होती. वहिनी, दादू कसला हॉट दिसतोय ना? थंडे पाणीने आग. रेणू म्हणाली. हा ना रेणू दी, गीतिका बोलली. आज मजा होणार आहे का माणसाची? रेणू गीतिकाला चिडवत म्हणाली. रेणूताई, गीतिका म्हणाली. लाज नंतर, आता पहिलं माझ्यासोबत चल. गीतिका आणि रेणू धबधब्याखाली जायला निघाल्या. रेणू सावकाश जा, पाय वगैरे घसरेल, रिया बोलली. रेणू अंश, आम्ही नाही धबधब्याखाली येत, आम्हाला भीती वाटते, कविता म्हणाली. त्या खालीच थांबून राहिल्या. मी पण नाही येणार, मला भीती वाटते, रिया बोलली. काय यार तुम्ही? गीतिका वहिनी चल आपण जाऊ. रेणू गीतिका धबधब्याकडे जायला निघाल्या. गीतिका भिजल्यामुळे तिला साडीत नीट चालता येत नव्हतं. कसंबसं दोघी धबधब्याखाली आल्या. बाकीची पुरुष मंडळी दुसरीकडे निघून गेली. प्रेरणा वगैरे तिथेच आडोशाला चेंज करायला निघून गेल्या. गीतिका आणि रेणू मात्र खूप मजा करत होत्या. तिथे आता गीतिका, रेणू आणि देव तिघेच होते. दादू, किती मस्त वाटतंय रे इथे, रेणू बोलली. हो ना, घरी जाऊन दोघी आडव्या पडू नका म्हणजे झालं, देवांश म्हणाला. रिंग मास्टर, बाकीचे कोणीकडे गेले? गीतिका म्हणाली. गीतिका, तू आणि रेणू इकडे आल्याने ते चेंज करायला गेले, देवांश बोलला. अरे बापरे, आम्हाला सांगायचंच ना, आम्ही आलो नसतो, गीतिका म्हणाली. गीत, इकडच्या लोकांना या गोष्टी नवीन आहेत आणि लेडीज असतील तर इथे कोणी थांबणारही नाही, देवांश बोलला. बरोबर बोलला तू. दादू, पण हे सगळे इतके का लाजतात? आय मीन घरात ठीक आहे, मोठी माणसं असतात, पण आता तर इथे सगळेच कपल होते. दिनेश दादा, निलेश दादा, प्रवीण दादा किती अलिप्त राहतात. बाहेर आलोय तर बायकोसोबत मजा करायची म्हणजे त्यांनाही बरं वाटेल ना, रेणू म्हणाली. आय नो, खरं तर असा विचार करायला हवे, पण इकडे असंच असतं, विचारसरणी, दुसरं काय, देवांश बोलला. रिंग मास्टर ऐका ना, आपण जर इकडे राहायला असतो तर मी आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला घेऊन इकडे नक्की आले असते, गीतिका म्हणाली. पण मी आलो नसतो, देवांश म्हणाला. देव, गीतिका बोलली. दादू, काय रे असं बोलतो, रेणू म्हणाली. मग काय बोलणार, हिला रोज धबधब्याखाली उभं केलं तरी हिची हौस फिटणार नाही, देवांश म्हणाला. मी नाही बोलणार, जा तुमच्याशी. गीतिका रागवत दुसरीकडे जायला निघाली. तिने पाऊल टाकलं तिथे घसरड असल्याने पाय घसरला. तिचा तोल गेला आणि खाली पडणार इतक्यात देवांशने तिच्या कमरेत हात घालून तिला अंगावर झेललं. गीतिकाने घाबरून डोळे गच्च मिटून घेतले. देवने रेणूला नजरेनेच खुणावलं तसं ती निघून गेली. गीत, डोळे उघड, देवांश म्हणाला. देव, मी पडले. गीतिका, तू पडलीस पण माझ्या मिठीत. देव तिच्या भोवतालची मिठी घट्ट केली. गीतिकाने एक डोळा उघडून पाहिलं तर ती खरंच देवांशच्या मिठीत होती. देव, सोडा ना, रेणूताई काय म्हणेल, गीतिका म्हणाली. तू नीट डोळे उघडून बघ, रेणू इथे नाही आहे, देवांश म्हणाला. मग आता सगळे काय म्हणतील, आपण दोघे. देव, सोडा ना, गीतिका म्हणाली. सोडण्यासाठी थोडीच जवळ घेतलंय तुला मिठीत घेऊन मला या धबधब्याखाली भिजायचंय, देव तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. सोडा ना देव, गीतिका म्हणाली. मी सोडलं तर तू पडशील, चालेल तुला, देवांश म्हणाला. नाही, नको, गीतिका त्याचा शर्ट घट्ट पकडत म्हणाली. देवांशने तिला स्वतःकडे वळवलं. ती मान खाली घालून उभी होती. त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेली बट बाजूला सारली आणि तिच्या हनुवटीवर ओठ टेकवले. देव, आपण बाहेर आहोत, ती त्याच्या मिठीत शिरत म्हणाली. इथे कुणी नाही आहे गीत. देवांशने तिला धबधब्याखाली घेतलं.
दोघेही मनसोक्त भिजत होते. देवांश गीतिकाला न्याहाळण्यात गुंग होता. भिजल्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. चेहरा लाल झाला होता. तिचे गाल ब्लश करत होते. तिच्या पापण्यांवर पाण्याचे बिंदू जमा झाले होते. तिचं सौंदर्य त्याला भुरळ घालत होतं. एवढं असूनही त्याने स्वतःवर कमालीचा संयम ठेवला होता, जे की त्याला खूप कठीण जात होतं. तिच्या सौंदर्यात तो पुरता अडकला होता. देवांश तिच्याकडे पाहून विचार करत असतानाच ती त्याच्या मिठीत शिरली. तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. थँक्स ब्राउनी हर्ट, मला इतके स्पेशल मोमेंट दिल्याबद्दल, गीतिका म्हणाली. थँक यू टू गीत, स्वतःला विसरून तू माझ्या मिठीत आल्याबद्दल, देवांश म्हणाला. मला तुमच्या मिठीत खूप सेफ वाटतं देव. तुमच्या बाहू सामावल्यावर निश्चिंत होते मी. तुमच्या प्रेमाच्या वर्षावात मी स्वतःला विसरून जाते. माझ्यावर कायम असंच प्रेम कराल ना देव, गीतिका म्हणाली. हो गीत, मी कायम यापेक्षा जास्त प्रेम करेल, देव म्हणाला. तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. दोघे एकमेकांच्यात इतके हरवले होते की त्यांना आजूबाजूचं भान नव्हतं. रेणूचा आवाज आला तसं गीतिका पटकन देवपासून दूर झाली आणि लाजचं चेंज करायला निघून गेली. तो तिच्याकडे पाहून हसू लागला. खूप खुश होता तो. तिच्या लाजण्यात त्याला स्वतःचं प्रेम दिसत होतं. आवरून झाल्यावर सगळेजण खायला बसले. खाता खाता गप्पा गोष्टी चालू झाल्या. गीतिका मान खाली घालून खात होती. गीतिकाला असं लाजताना पाहून शांत राहील ती रेणू कसली. वहिनी, अगं किती लाजणार, डोंट वरी, आम्ही काही पाहिलं नाही, रेणू म्हणाली. म्हणजे, गीतिका बोलली. म्हणजे दादूने तुला जवळ घेतलेलं ते आम्ही पाहिलं नाही. आणि अजून तुम्ही, रेणूताई, वहिनी, दादू तुझ्याकडेच पाहतोय. बिचारा माझा दादू, कसं होणार त्याचं, दुरूनच समाधान, रेणू म्हणाली. मी ना तुझं नाव सांगणार आहे आईंना, गीतिका बोलली. आई, रेणूताईंनी मला रिंगमास्टरांच्या मिठीत पाहिलं असं सांगणार का तू आईला, रेणू म्हणाली. मी नाही बोलणार तुझ्याशी, गीतिका म्हणाली. तुमचं दोघींचं झालं असेल तर आवरा, आपल्याला घरी निघायचे. रेणू, उद्या सकाळी लवकर निघायचे, लक्षात असू द्या. त्याप्रमाणे आवराआवरी करा, राहुल म्हणाला. हो दादा, रेणू बोलली. खाऊन झाल्यावर सगळे गाडीकडे जायला निघाले. धबधब्याखाली भिजून सगळे खूप थकले होते. 15-1 मिनिटात सगळेजण जंगल सोडून बाहेर आले. राहुल गाडी चालवायला बसला. देवांश त्याच्या शेजारच्या सीटला बसला. बाकी सगळे मागे. दिनेश वगैरे दुसऱ्या गाडीत बसले आणि घरी यायला निघाले. घरी येईपर्यंत 3:30-4 वाजून गेले. गीतिका वगैरे आत निघून आली. जेंट सगळे बाहेर बसले होते. तेवढ्यात राहुलचा मोबाईल वाजला. पोलीस स्टेशनमधून कॉल होता. राहुलने कॉल रिसीव्ह केला. हॅलो, काय? हो, मी लगेच निघतो. हो हो, राहुलने कॉल कट केला. त्याचा ओरडलेला आवाज ऐकून सगळेजण त्याच्या भोवती जमले. दादा, काय झालं, कुणाचा फोन होता, देवांश म्हणाला. देव, पोलीस स्टेशनमधून कॉल होता. ते म्हणाले आरती. तर आजचा भाग इथे संपलेला आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा.